संभव है परिवर्तन शिक्षा से समृद्धि की ओर। सशक्त कन्या सुरक्षित भविष्य, इस ब्रीदवाक्य को सार्थक करते हुए पूर्व महापौर सुधाकर सुनावने के नेतृत्व में रोटरी क्लब थाने हिल्स, रोटरी क्लब सैटेलाइट सिटी नवी मुंबई व जीविका हेल्थ क्लब के विशेष सहकार्य से रबाल स्थित पीएम श्री राजश्री छत्रपति शाहू महाराज विद्यालय में 900 छात्राओं को गर्भाशय के कैंसर अर्थात सर्वाइकल कैंसर निवारण निशुल्क टीकाकरण की दूसरी खुराक प्रदान की गई और इसी के साथ मुफ्त लसीकरण देने वाला रबाले का महानगर पालिका स्कूल भारत का पहला महानगर पालिका स्कूल बनकर साबित हुआ है। इस उपक्रम के दौरान पूर्व महापौर सुधाकर सुनावने, पूर्व नगर सेविका रंजना सुनावने, गौतमी सुनावने के साथ रोटरी क्लब थाने जिला के 5 रोटरी क्लब इंटरनेशनल डायरेक्टर अशोक महाजन, डिस्ट्रिक्ट गवर्नर रोटरियन दिनेश मेहता, असिस्टेंट गवर्नर जयंता डे, रोटरी क्लब सैटेलाइट सिटी नवी मुंबई के प्रेसिडेंट संकेत गोयल, पास्ट प्रेसिडेंट केदारनाथ घोरपड़े, सुचेता रेगे, रोटरी क्लब ऑफ थाने हिल्स क्लब सेक्रेटरी एएस कुमार, पीएम श्री राजश्री छत्रपति शाहू महाराज विद्यालय के प्राथमिक विभाग की मुख्य अध्यापिका स्नेहल विषय, माध्यमिक विभाग के मुख्य अध्यापक अमोल खरसामने सहित आदि मान्यवर उपस्थित थे। बता दें कि आज सर्वाइकल कैंसर और एचपीवी से गर्भाशय का कैंसर होता है। अगर इसका सही समय पे पता नहीं चला तो यह गंभीर रूप अख्तियार कर सकता है। ऐसे में भविष्य में कैंसर से स्कूल की छात्राओं को सुरक्षित रखने के मकसद के साथ पूर्व महापौर सुधाकर सुनावने ने नवरात्रि के घट स्थापना के दौरान एक संकल्प लिया और स्कूल की छात्राओं को सर्वाइकल कैंसर से रोकथाम का पहला निशुल्क डोज दिया और आज फिर चौथी से 9वीं कक्षा के 14 साल से कम उम्र की तकरीबन 900 छात्राओं को बाजार में मिलने वाला महंगा टीकाकरण मुफ्त प्रदान किया गया। इस दौरान छात्रों की जांच की गई, डॉक्टरों की सलाह और अभिभावकों की सहमति से छात्राओं को सर्वाइकल कैंसर की रोकथाम का लसीकरण प्रदान किया गया। इस दौरान इस अनोखे उपक्रम को बेहतरीन प्रतिसाद देखने को मिला। इस अवसर पर सुधाकर सुनावने ने कहा कि आने वाले भविष्य में रोटरी क्लब के माध्यम से 14 से ऊपर के आयु वर्ग की छात्राओं को भी यह निशुल्क इंजेक्शन प्रदान किया जाएगा। 9 ते 14 वयोगटातील 900 मुलींना सर्वाइकल कॅन्सरचं जे लसीकरण आहे हे त्याचा पहिला डोस आपण घटस्थापनेच्या दिवशी दिला होता आणि त्याच्या 6 महिन्यानंतर म्हणजे आज दुसरा डोस या ठिकाणी त्यांचा कंप्लीट झालेला आहे आणि 900 मुलींना या ठिकाणी रोटरी क्लब ऑफ ठाणे हिल्स आणि रोटरी क्लब ऑफ सॅटेलाइट सिटी नवी मुंबई यांच्या वतीने हा डोस देण्यात आलेला आहे। मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो। ज्या पालकांनी संमती देऊन खरं तर आपण विज्ञानवादी युगात जगत असताना ज्या ज्या नवनवीन शोध आहेत त्या सगळ्या आजारांवर मात करण्यासाठी जे शास्त्रज्ञ अहोरात्र काम करतायत तर त्याच्यासाठी आपण देखील एक पाऊल पुढे टाकलं पाहिजे आणि राजश्री शाहू महाराज विद्यालयाने निश्चितपणे जो पहिला डोस दिला त्यावेळेस बऱ्याच वेळा लोकांच्या मनामध्ये निगेटिव्हिटी होती, परंतु ही झुगारून पहिला डोस आपण नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापनेला पूर्ण केला आणि आज त्या ठिकाणी तो पूर्ण झालेला 900 मुली, परंतु 9 वर्षाच्या खालील मुली आणि 15 वर्षाच्या पुढील मुली या आज शिल्लक आहेत। त्याच्यासाठी देखील पैशाची खूप आवश्यकता असते, त्यामुळे रोटरी क्लबने निश्चितपणे त्याच्यावरही काम करावं, त्याचं आम्ही या ठिकाणी स्वागतच करू। अशा प्रकारची विनंती आपण या ठिकाणी अशोक महाजन यांना केलेली आहे आणि त्यांनी शब्द दिलेला आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या कष्टकऱ्यांच्या वसाहतीमध्ये चांगलं काम चालतंय तर हे काम निश्चितपणे राष्ट्रीय स्तरावर देखील प्रेरणादायी आहे आणि त्यामुळे आम्ही पुढच्या ज्या वयोगटातल्या मुली आहेत त्यांच्यासाठी देखील या ठिकाणी प्रयत्न करू असं आश्वासन आज दिलेलं आहे। त्यांचे मी आभार मानतो। उन्होंने आगे कहा कि 2047 तक विकसित भारत का संकल्प तभी सार्थक होगा जब आने वाला भविष्य अर्थात युवा वर्ग सुरक्षित होगा और इसी भावना से वे काम कर रहे हैं। भारत हा सर्वश्रेष्ठ भारत आहे। 2047 ला आम्ही या ठिकाणी निपुण भारत, बलशाली भारत आणि हे सगळं जे स्वप्न पाहतोय हे पूर्ण होणारच आहे, पण जे ते स्वप्न पूर्ण करणार आहे त्या तरुण वर्गाला आपल्याला या ठिकाणी सुरक्षित करायचं आहे, ती भावना सगळ्यात महत्त्वाची आहे आणि त्या भावनेवर काम करतो म्हणून त्या ठिकाणी अशोकजीने अशा प्रकारचं वक्तव्य केलं की जर असे सगळे जर काम केलं तर आपण अमेरिकेपेक्षा पुढे जायला काही हरकत नाही, होईल, सगळ्यांनी अनुकरण करावं अशा प्रकारची विनंती आहे। वहीं रोटरी क्लब के अशोक महाजन ने कहा कि प्रिवेंशन इज बेटर देन क्योर और इसीलिए रोटरी क्लब इस इनिशिएटिव में शामिल हुआ
और 900 बच्चों का टीकाकरण किया गया। सर्वायकल कॅन्सर आपल्या देशामध्ये नंबर 2चा कॅन्सर आहे बायकांमध्ये आणि दरवर्षी जवळजवळ 2 लाख बायकांना सर्वायकल कॅन्सर होतो आणि त्याच्यामुळे त्यांची मृत्यू होते. त्याच्यासाठी असं म्हणतात ना, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. जर आपण सुरुवातीला हे वॅक्सिन दिला तर सर्वायकल कॅन्सर होण्याची चान्सेस एकदमच कमी आहेत. त्यामुळे रोटरीने हा इनिशिएटिव्ह घेतलेला आहे आणि मला आनंद आहे की भाई या शाळेमध्ये आम्ही जवळजवळ 900 मुलांना आज आम्ही वॅक्सिनेशन देणार आहे. उन्होंने आगे कहा कि सुधाकर सुनावने एक मेहनती और ईमानदार व्यक्तिमत्व हैं और समाज में ऐसी निस्वार्थ भावना से काम करने वाले लोग बहुत ही कम हैं। सोनावणे साहेब मी त्यांना सल्यूट करतो की सिंगल हँडेडली या व्यक्तींनी अशी मोठी संस्था निर्माण केला. त्याच्यामध्ये फक्त मेहनत नाही, ती इमानदारी पण लागते आणि त्यांनी जी जोड काम केलेलं आहे असे माणसं आपल्या देशामध्ये कमी आहेत. जर सगळे असे झाले तर आपला देश जो आहे एकदम वरती जाईल. ब्युरो रिपोर्ट, नवीन बी नेटवर्क.